अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल बिग बॉस मराठीमुळे महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाली आहे। ग्रँड फिनालेमध्ये तिच्या दमदार एंट्रीमुळे तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं, मात्र कमी मतांमुळे तिला 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं। जरी विजेतेपद हुकलं असलं तरी अंकिताच्या खेळाचं कौतुक होत आहे। शोमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अंकिताने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगत लग्नाची तयारी असल्याचं स्पष्ट केलं होतं, मात्र तिचा होणारा नवरा कोण आहे याचा खुलासा तिने केला नव्हता। बिग बॉसच्या घरात तिने पहिली हिंट दिली होती की तिचा नवरा एक संगीत दिग्दर्शक आहे। आता घराबाहेर आल्यावर दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने लग्नाबद्दल काही महत्त्वाचे खुलासे केले आहे। अंकिताने तिच्या लग्नाबद्दल काय खुलासे केले जाणून घेऊ, पण तत्पूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आम्ही मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि येत राहणार। अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची बिग बॉस मधील प्रवासाबद्दल काय प्रतिक्रिया होती असा प्रश्न अंकिताला विचारला असता ती म्हणाली, त्याने आधीच सांगितलं होतं की जिंकण्यासाठी जाऊ नकोस, जशी आहेस तशीच राहा, फेक वागू नकोस, जिंकण्यापेक्षा प्रामाणिकपणे खेळणं महत्त्वाचं आहे। मी घराबाहेर आल्यानंतर त्याने सांगितलं की मी छान खेळले आणि लोक माझं कौतुक करत आहेत। पुढे लग्न कधी करतेस आणि तुझा होणारा नवरा कोण याबद्दल सांगताना अंकिता म्हणाली, माझा होणारा नवरा कोण आहे हे तुम्हाला लवकरच कळेल। फेब्रुवारीच्या आधी लग्न करण्याचा विचार होता, पण सध्या खूप काम आहेत। तरीही फेब्रुवारीच्या आधी सगळ्यांना नक्कीच कळेल की माझा होणारा नवरा कोण आहे। अंकिताने दिलेल्या या संकेतामुळे तिच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे।